हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? दिस इज सी ऋषिकेश जाधव अँड वेलकम बॅक टू आवर चॅप्टर 1 दॅट इज पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. मित्रांनो, आतापर्यंत आपण बऱ्यापैकी सगळे कन्सेप्ट समजून घेतले, त्यानंतर बेसिक थिओरिटिकल पार्ट पण चॅप्टरचा समजून घेतला. बट आता आजपासून आपण काय स्टार्ट करणार आहे तर क्वेश्चन सॉल्व्हिंगला स्टार्ट करणार आहे. बट मित्रांनो, बिफोर स्टार्टिंग विथ क्वेश्चन सॉल्व्हिंग मला तरी असं पर्सनली वाटतं की यार हे लेक्चर जे बघणारे मुलं आहेत ह्यांना मी माझ्या साईडनी बेस्ट टू बेस्ट काय देऊ शकतो. आणि खूप सारे मुलं असे पण असतील आय अज्युम की ज्यांचे 11 चे बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाही आहेत आणि त्यामुळे कदाचित ट्रायल बॅलन्स काय असतो, ट्रायल बॅलन्स मधनं सरळ पोस्टिंग कसं करायचं वगैरे ह्याची एवढी क्लॅरिटी नसेल. तर मित्रांनो, त्यासाठी सुरुवातीचे काही 10-15 मिनिटं ना आपण एक थोडं बेसिक वर्क करूयात. थोडं आपण समजून घेऊयात की हा ट्रायल बॅलन्स नक्की काय असतो, ह्यातनं कुठले आयटम्स नक्की कुठे जाणार आणि ओव्हरऑल आपल्याला अकाउंटिंग कसं करायचं. तर मित्रांनो, लक्षात घ्या, बघा, तुम्हाला थोडंफार एकदा प्रोसेस पूर्ण परत रिकॉल करावी लागेल. आठवत आहे का, कुठलाही ट्रान्झॅक्शन बिझनेस मध्ये झाला की त्याची सगळ्यात पहिले काय पास करतो मित्रांनो, आपण जर्नल एंट्री पास करतो, बरोबर. जर्नल एंट्री म्हणजे बेसिक रेकॉर्डिंग, बघा, डेबिट क्रेडिट करतो, त्यासाठी ते गोल्डन रूल्स होते. आठवत आहे का, 3 अकाउंट, पर्सनल, रिअल, नॉमिनल, त्याचे तिन्ही अकाउंटचे गोल्डन रूल्स, त्याला आपण यूज करून काय पास करतो, जर्नल. मग जर्नल पास केले की नंतर ना आपण बनवतो मित्रांनो लेजर. काय बनवतो, लेजर. आता लेजर काय असतं, फार सिंपल आहे. सिमिलर टाईपच्या ट्रान्झॅक्शनचा आपण ग्रुप बनवतो. सिमिलर टाईपच्या ट्रान्झॅक्शनचा काय बनवतो, ग्रुप. फॉर एक्झाम्पल, वर्षभरात जेवढे पण रेंटचे ट्रान्झॅक्शन झालेत सगळे आपण रेंटचा एक वेगळा लेजर बनवणार. वर्षभरात सगळे सेल्सचे जे ट्रान्झॅक्शन झालेत सेल्सचा वेगळा लेजर बनवणार. वर्षभरात सगळे जे परचेसचे ट्रान्झॅक्शन झालेत परचेसचा वेगळा लेजर बनवणार. वर्षभरात जेवढे पण ऍडव्हर्टाइजमेंटचे खर्च झालेत ऍडव्हर्टाइजमेंटचा एक लेजर बनवणार. वर्षभरात समजा एक एक्झाम्पल घेऊ आपण, एक मोहन नावाचा माणूस आहे ज्याच्याकडनं आपण दररोज काही ना काही परचेस करतो, तो आपला सप्लायर आहे. तर वर्षभरात मोहनकडनं किती परचेस केलं तर मोहनचं एक वेगळं लेजर बनणार. थोडक्यात लेजर काय, तर जर्नल करताना तर आपण वर्षभरातले सगळे ट्रान्झॅक्शन पोस्ट करतो. लेजर काय करतं, त्या ट्रान्झॅक्शन मधनं सेम सेम टाईपच्या ट्रान्झॅक्शनचा वेगवेगळा ग्रुप बनवतं. बरं, लेजर बनवल्यानंतर मित्रांनो लेजरचे येतात काही बॅलन्सेस. लेजरचा काही बॅलन्स येतो. आता बॅलन्सचा अर्थ काय बघा ना. फॉर एक्झाम्पल, तुम्ही मोहनकडनं 1 लाख रुपयाचे गुड्स आतापर्यंत घेतलेत, 1 लाखाचं सामान घेतलंय आणि त्याला आतापर्यंत 70,000च पेमेंट केलंय. म्हणजे थोडक्यात 30,000 त्याचा अजून पण बॅलन्स आपण पे करायचं बाकी आहे, बरोबर की नाही? येस सर. तर असे लेजर मध्ये प्रत्येक लेजरचा काही बॅलन्स येतो. आता ह्या बॅलन्सेसला घेऊन एक एक समरी बनते ज्याचं नाव आहे ट्रायल बॅलन्स. काय बनतो मित्रांनो, ट्रायल बॅलन्स. ह्यात थोडक्यात काय असतं, प्रत्येक लेजरचा बॅलन्स, प्रत्येक लेजरचा बॅलन्स एक एक लेजर असतो आणि त्या त्या लेजरचा तिथे बॅलन्स असेल. आता ह्या ट्रायल बॅलन्सला यूज करून मित्रांनो आपण बनवतो फायनान्शियल स्टेटमेंट्स. काय बनवतो, फायनान्शियल स्टेटमेंट्स. आता मित्रांनो, फायनान्शियल स्टेटमेंटचा अर्थ काय, फार सिंपल आहे. आपण तीन तीन स्टेटमेंट बनवतो. कुठले तीन बघा, एक बनवतो आपण ट्रेडिंग अकाउंट, एक बनवतो ट्रेडिंग अकाउंट, एक बनवतो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आणि एक बनवतो आपण बॅलन्स शीट. काय बनवतो मित्रांनो, बॅलन्स शीट. आता या तिन्ही मध्ये काय फरक आहे तर ह्यालाच आता आपण पहिले समजून घेऊयात. सगळ्यात पहिले आय होप तुम्हाला आता ट्रायल बॅलन्स काय असतो कळाला असेल. सर सगळ्या लेजर्सची बेसिकली समरी आहे, सगळ्या लेजर्सची काय आहे, समरी आहे. चला मित्रांनो, आता इथं या बघा. जसं मी म्हणलं की फायनान्शियल स्टेटमेंट्स मध्ये आपल्याला आता जे बनवायचंय बघा, ह्या क्वेश्चन मध्ये पण बघसाल ना तरी प्रत्येक क्वेश्चन मध्ये तुम्हाला सांगतील एक ट्रेडिंग अकाउंट बनवा, एक प्रॉफिट अँड लॉस बनवा आणि फायनली बॅलन्स शीट बनवा. म्हणजे या तीन गोष्टी आपल्याला बनवायला लावतील. परत एकदा समजून घेऊयात काय काय बनवायचंय. सर ट्रेडिंग अकाउंट बनवायचंय, त्यानंतर सर प्रॉफिट अँड लॉस बनवायचंय. काय बनवायचंय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि फायनली काय बनवायची आपल्याला, एक बॅलन्स शीट. काय बनवायची आहे मित्रांनो, एक बॅलन्स शीट. ठीक आहे. आता आता बघा, प्रत्येक अकाउंट मध्ये काय काय जाणार हे पहिले आपण समजून घेऊयात. तर त्यासाठी समजून घ्या की ट्रायल बॅलन्स मध्ये कुठल्या कुठल्या टाईपचे तुम्हाला कुठल्या कुठल्या टाईपची नावं दिसतील किंवा कुठल्या कुठल्या टाईपचे अकाउंट्स दिसतील. ह्या पूर्ण ट्रायल बॅलन्स मध्ये मित्रांनो तुम्हाला 4 गोष्टी दिसणार आहेत. काय दिसणार आहेत, 4. कुठल्या 4 गोष्टी तर समजून घ्या. बघा, तुम्हाला तुम्हाला आपण थोडं इकडे एक्सप्रेस करतो मी. हा, तुम्हाला काय काय दिसणार आहे लक्षात घ्या. सगळ्यात पहिले
तुम्हाला मिळतील काही एक्सपेन्सेस. काय मिळतील मित्रांनो? काही एक्सपेन्सेस. काय दिसतील? काही एक्सपेन्सेस. त्यानंतर तुम्हाला मित्रांनो काही दिसतील इन्कम. काय दिसतील? काही इन्कम. काही एक्सपेन्सेस आणि काही इन्कम. त्यानंतर काही दिसतील तुम्हाला ऍसेट्स आणि काही दिसतील तुम्हाला लायबिलिटीज. आता सर काय फरक आहे या सगळ्या गोष्टींमध्ये? मी जसं म्हणलं अगदी बेसिक पासून समजून घेऊयात. थोडे 5-10 मिनिटं एक्स्ट्रा गेलेले चालतील, पण एकदा बेसिक क्लिअर असलं की पुढे क्वेश्चन सॉल्व्हिंगला इझी जातं. सगळ्यात पहिले मित्रांनो एक्सपेन्सेस म्हणजे काय? बिझनेसचा होणारा खर्च. बिझनेस मध्ये होणारा सगळा खर्च. पार तुमचं रेंट, इलेक्ट्रिसिटी, तुम्ही जी सॅलरी देता, तुम्ही जे रॉ मटेरियल घेतलंय, तुमचा जो स्टॉक बनवायचा खर्च आहे, सगळं. एक्सक्यूज मी, सॉरी. आता काय हळूहळू पावसाळा चालू झालाय. येस. तर एक्सपेन्सेस मध्ये काय येणार? बिझनेसचे सगळ्या टाईपचे खर्च. बिझनेसचे सगळ्या टाईपचे खर्च म्हणजे इन्क्लुडिंग विचार करा तुम्ही, जेवढे तुमच्या डोक्यात खर्च येतात ना ते सगळे खर्च इथे येणार. बरं, एक्सपेन्सेस मध्ये पण दोन टाईप असतात हा मित्रांनो. एक असतं कॅपिटल एक्सपेंडिचर आणि एक असतं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. दोन्ही मध्ये काय फरक आहे समजून घ्या. कॅपिटल एक्सपेंडिचरचा अर्थ जेव्हा तुम्ही काहीतरी अशा गोष्टीवर खर्च करता ज्याचा बेनिफिट 1 वर्षापेक्षा जास्ती मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण माझ्या बिझनेस बद्दल बोलूयात. हा माझ्या मागे हा जो डिजिटल पॅनल आहे ज्याच्यावर मी शिकवतोय, हा जो टीव्ही ज्याच्यावर मी शिकवतोय, आता मला सांगा ह्याला मी जवळपास 2-2.5 लाखाला ह्याला घेतलाय. बट हा खर्च फक्त ह्या वर्षापुरती आहे का? नाही सर. आता कमीत कमी मी ऍटलीस्ट पुढच्या 4-5 वर्ष हा टीव्ही वापरेल. समोर ठेवलेले हे बेंचेस, ह्या बेंचेसचा खर्च तर एकदाच झालाय. मे बी आता सुरुवातीला जानेवारी-फेब्रुवारी मध्ये मी 2 लाखचे बेंचेस घेतले असतील. एक्सपेन्स झालाय, एक्सपेन्सच येतो. बट त्याचा जो बेनिफिट आहे ना सर, तो 1 वर्षापेक्षा जास्ती आहे. एसी, फर्निचर, हे सगळे अशा गोष्टी आहेत ज्याचा बेनिफिट 1 वर्षापेक्षा जास्ती आहे. आणि अशा एक्सपेन्सला आपण म्हणतो कॅपिटल एक्सपेंडिचर. काय म्हणतो मित्रांनो? कॅपिटल एक्सपेंडिचर. आय होप तुम्हाला एकदम क्लिअर झाला असेल. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय? सर बिझनेस मधले असे खर्च ज्याचा बेनिफिट 1 वर्षापेक्षा जास्ती मिळतो. आणि मित्रांनो अशाच खर्चांना कॅपिटल एक्सपेंडिचर मधनं जे आपण विकत घेतो त्याला आपण म्हणतो ऍसेट्स. काय म्हणतो? ऍसेट्स. जसं एक एक्झाम्पल घेऊयात. फर्निचर, टीव्ही, कम्प्युटर, मशिनरी, सॉफ्टवेअर, जे गोष्टींचा बिझनेस मध्ये आपण यूज करतोय आणि लॉंग टर्म मध्ये यूज करतोय, कशासाठी? तर पैसे कमवण्यासाठी. अशा गोष्टींना आपण म्हणतो ऍसेट्स. ऍसेट थोडक्यात माझी प्रॉपर्टी आहे, थोडक्यात ज्याच्यावर माझे राईट्स आहेत, थोडक्यात माझे ज्याच्यावर काय आहेत? राईट्स आहेत. मला फ्युचर मध्ये त्यातनं काही ना काही बेनिफिट मिळणार आहे, त्याला आपण काय म्हणतो? ऍसेट्स. तर बघा आता लक्षात आलं, बिझनेस मध्ये 2 एक्सपेन्स, एक असतो कॅपिटल आणि मग उरलेले रेव्हेन्यू म्हणजे काय? रेव्हेन्यू एक्सपेन्स म्हणजे काय? ज्याचा बेनिफिट फक्त त्या पिरियड पुरतीच मिळतो, तेवढ्या वर्षापुरतीच मिळतो किंवा तेवढ्या महिन्यापुरतीच मिळतो. फॉर एक्झाम्पल बघा रेंट. आता मला सांगा, जे रेंट तुम्ही पे करताय, जर तुम्ही ह्या महिन्याचं रेंट पे केलं तर तुमचा जो मालक आहे तो तुम्हाला किती महिने हे वापरून देईल? सर एवढाच महिना. ना असं झालंय का कधी आजचं रेंट पे केलं आणि पुढचे 5-6 वर्ष आता रेंटच पे करायची गरज नाही सर. सो कॅन आय से थोडक्यात रेंट झालं, सॅलरी झालं, रॉ मटेरियलचा खर्च झाला, इलेक्ट्रिसिटी झालं, सर हे असे खर्च आहेत ना, हे आत्ता केले ना, ह्याचा बेनिफिट फक्त एवढ्या पिरियड पुरतीच आहे. ह्याचा बेनिफिट लॉंग टर्म मध्ये मिळत नाही. आणि म्हणून त्याला आपण म्हणतो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. काय म्हणतो मित्रांनो? रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. तर आता बघा, आता तुम्हाला आहे ना ह्यातनं कॅपिटल आणि रेव्हेन्यू आयडेंटिफाय नाही करायचंय, अजिबात टेन्शन नका घेऊ. तुम्हाला काय करायचंय? फक्त एक्सपेन्सेस मधनं तुम्हाला 2 कॅटेगरी बनवायच्यात. सर कुठल्या 2? तर लक्षात घ्या. बघा, कुठले एक्सपेन्स ट्रेडिंग अकाउंटला जाणार आणि कुठले एक्सपेन्स पीएनएल ला जाणार. तर त्यासाठी पण फार सिंपल ट्रिक तुम्हाला सांगतो. बघा, असे एक्सपेन्सेस जे तुमच्या कोर मॅन्युफॅक्चरिंग किंवा कोर ऑपरेशन्स रिलेटेड आहेत. सर थोडं अजून सिंपल करून सांगता का? मी समजा एक वडापावचा बिझनेस करतोय. कशाचा बिझनेस करतोय? वडापावचा. तर वडापाव बनवण्यासाठी लागणारा जो खर्च आहे तो जाणार ट्रेडिंग अकाउंट मध्ये, म्हणजे डायरेक्ट वडापाव बनवण्यासाठी लागणारा. म्हणजे बघा, वडापावला लागणारं रॉ मटेरियल, ते बटाटा, मिरची, मसाले वगैरे सगळं, तो पाव वगैरे त्याचा खर्च.
त्यानंतर ना समजा मी वडापाव बनवायला एक माणूस ठेवलाय, तर त्या माणसाची सॅलरी, जो वडापाव बनवतोय, जो पॅक करून विकतोय तो नाही, जो वडापाव बनवतोय त्याची सॅलरी, त्यानंतर त्याला आपण म्हणणार वेजेस. काय म्हणणार? वेजेस. जे लोक ऍक्च्युली आपला प्रोडक्ट बनवायला काम करतात त्यांना जी सॅलरी देतो ना मित्रांनो, त्याला आपण वेजेस म्हणतो. काय म्हणतो? वेजेस. चला अजून काय येणार? समजा समजा मी ती जी हातगाडी आहे, ज्या हातगाडीवर तिथे उभं राहून तो वडापाव बनवतोय, तिथं मी काहीतरी समजा कुणाला भाडं देत असेल, तर ते मला सांगा, बिना ते भाडं पे करता मी तो वडापाव बनवू शकतो का? येस. पण मला सांगा, जो माणूस पॅक करतोय, बिना त्याचं पॅकिंग करता पण वडापाव बनवू शकतो ना? येस सर. म्हणून त्याचा खर्च ट्रेडिंगला येणार नाही. ट्रेडिंगला कुठले खर्च येणार सर? असे खर्च ज्याच्याशिवाय तो वडापाव बनवू शकत नाही. आता फॉर एक्झाम्पल मला सांगा तुम्ही तुम्ही ते बटाटे एका ठिकाणी विकत घेतले आणि त्या भाजीवाल्याला म्हणले की तू काय कर, माझ्या दुकानावर ह्याला डिलिव्हर कर. ठीक आहे, त्यांनी डिलिव्हरीचे 100 रुपये घेतले. मला सांगा, त्यांनी जर डिलिव्हर केलंच नसतं तर माझा वडापाव बनला असता का? नाही. म्हणजे काय नाही, तो पण खर्च काय आला? डायरेक्ट तुमचा वडापाव बनवायला लागणारा खर्च. तर असे एक्सपेन्सेस मित्रांनो, जे तुमचे डायरेक्ट वडापाव बनवण्यासाठी लागणारे खर्च आहेत ना, ते सगळे येणार ट्रेडिंग अकाउंटला. कुठे येणार? ट्रेडिंग. तर हे बघा, फार सिंपल आहे. फॉर एक्झाम्पल माझा, आता आपण पुढे एक एक्झाम्पल पण घेऊया, ज्यात तुम्हाला फार डिटेल मध्ये कळेल. पण आता पुरती बघा, टोटल माझा वडापाव बनवण्यासाठी लागणारा खर्च आहे 100. ठीक आहे, तर इकडे आपण ट्रेडिंग अकाउंट आणि पीएनएल. लक्षात घ्या दोन्हीचा फॉर्मॅट कसा असतो. दोन्ही पण नॉमिनल अकाउंट्स आहेत. काय आहेत? नॉमिनल. नॉमिनलचा अर्थ काय होता आठवतंय? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. तर एवढंच लक्षात ठेवा. इथून पुढे दोन्ही अकाउंटच्या डेबिट साइडला आपण एक्सपेन्सेस टाकणार. काय टाकणार? एक्सपेन्सेस. उदाहरण घ्या, 100 रुपये माझा बटाटा विकत घ्यायचा खर्च ट्रेडिंगला टाकणार का पीएनएल? बघा, पीएनएल ला जाणार बाकीचे सगळे खर्च, आणि जे फक्त वडापाव बनवायला लागणारे खर्च आहेत ते जाणार ट्रेडिंगला. कळलं का मित्रांनो? चला आता बघा, सगळ्यात पहिले 100 रुपयाचे मी बटाटे विकत घेतले. त्यानंतर जो माणूस वडापाव बनवतोय त्याला 200 रुपये सॅलरी दिली. त्यानंतर अजून तो असा विचार करा की ते जे काय म्हणतात त्याला, बटाटे डिलिव्हर करणार होता, त्यांनी 50 रुपये घेतले. चला, आणि मी माझा जो दुसरा तो वडापाव पॅक करणारा मुलगा आहे, त्याला 100 रुपये सॅलरी. सर, तो वडापाव बनवायचा खर्च नाही, पण खर्च आहे. कुठे येणार? पीएनएल ला. कुठे येणार? पीएनएल ला. सर, मी इलेक्ट्रिसिटी पे केली. कुठे येणार? पीएनएल ला. सर, मी अजून काय ऍडव्हर्टाइजमेंट केली, 70 रुपये ऍडव्हर्टाइजमेंटला गेले. कुठे येणार? पीएनएल ला. बघा, असे सगळे बाकीचे खर्च कुठे येणार? इथे. फॅक्टरीचं रेंट पे केलंय. बघा, आता फॅक्टरीमध्ये गुड्स बनवतो, म्हणजे बिना त्या फॅक्टरीचं रेंट पे केल्याशिवाय तुम्हाला ते गुड्स बनवता येतील का? नाही. तर फॅक्टरी रेंट कुठे येणार? इथे. बट मला सांगा तुमचा तो ऑफिसचा बाकीचा स्टाफ बसलाय, जो आपलं कॉम्प्युटरवर सगळं काम करतोय, मार्केटिंग, सेल्स वगैरे, ते जे ऑफिस मध्ये बसले त्याचं रेंट पे केलं. सर, एक्सपेन्सच आहे, बट कुठला आहे? पीएनएल मध्ये जाणार. कुठे जाणार? पीएनएल. कळलं मित्रांनो? चला सर, हे झालं डेबिट. आता क्रेडिट साइडला काय जाणार? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला जाणार जे गुड्स तुम्ही बनवताय त्याला विकून आलेले पैसे, ज्याला आपण म्हणतो सेल्स. सेल्स. समजा मी वडापाव विकून 600 रुपये कमवले, तर ते कुठे जाणार? क्रेडिटला. का? क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. आणि बघा, आता एवढा खर्च करून, अज्युम करा, एवढा खर्च करून समजा, चला ते आपण क्लोजिंग स्टॉक वगैरे हे पुढच्या एक्झाम्पल मध्ये घेऊयात. तर बघा, थोडक्यात काय, 600 रुपयाला मी विकले आणि खर्च माझा झालता 350. खर्च किती झालता? 350. म्हणजे माझा बिझनेसचा जो कोर ऑपरेशन्स आहे, माझ्या बिझनेसचे जे कोर ऑपरेशन्स आहेत मित्रांनो, त्यातनं मी किती कमवले? तर सर 250 रुपये. किती कमवले? 250. बघा, हा 250चा प्रॉफिट इथं खाली घेऊन यायचा. ठीक आहे, कारण आपल्याला तर टोटल बिझनेसचा काढायचा आहे. आता तर आपण फक्त काय केलं, आपण फक्त कोर वडापाव विकून किती पैसे आले हे बघितलं, प्रॉफिट तो आला 250 रुपये. आता बाकीचे पण जर खर्च झाले ना बिझनेस मध्ये, तर बाकीचे खर्च मायनस करा. 150 आणि 70 220, म्हणजे 250 मधनं 220 गेले. 30 रुपयाचा मला झाला नेट प्रॉफिट. सर, हे इथून इथे का आलं? लेजर आठवतंय का? बाय बॅलन्स, टू बॅलन्स, तसंच आहे, हे लेजरच आहे. तर इथला बॅलन्स कॅरी फॉरवर्ड कुठे होणार? क्रेडिट साइडला. लॉस आला असता, समजा इथे लॉस आला असता, तर तो आपण घेऊन येणार इथे. किती घेऊन येणार? इथे. कळलं मित्रांनो? आलं का लक्षात? अजून आपण क्वेश्चन सोडवू तेव्हा अजून चांगल्या प्रकारे तुम्हाला कळेल. चला आता बघा, म्हणजे
एक्सपेन्स आणि इन्कम कुठे जाणार? ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस. ट्रेडिंग मध्ये जाणार कोर ऑपरेशन्स, पीएनएल मध्ये जाणार बाकीचं सगळं. आर यू गेटिंग इट? आता राहिले ऍसेट्स अँड लायबिलिटीज. काय राहिले? ऍसेट्स अँड लायबिलिटीज. तर ऍसेट आणि लायबिलिटी जातात मित्रांनो आपल्या बॅलन्स शीट मध्ये. कुठे जातात? बॅलन्स शीट मध्ये. तर फार सिंपल आहे. ऍसेट्स म्हणजे ऍसेट्स मध्ये दोन कॅटेगरी येणार. एक म्हणजे आपली सगळी प्रॉपर्टी, लँड, मशिनरी, सगळं बिल्डिंग, व्हेकल, मोटर व्हॅन, जेवढं तुमचे ऍसेट्स आहेत ते सगळे येणार. प्लस तुमचा कॅश आणि बँकचा बॅलन्स, हा पण तर तुमचा ऍसेट आहे. तुम्ही काही गुंतवणूक केली आहे, इन्व्हेस्टमेंट, तो पण तुमचा ऍसेट आहे. तुम्ही काय एफडी केली आहे, त्यानंतर तुम्ही कुठल्या कंपनीचे शेअर्स विकत घेतले, हे सगळ्या गोष्टी तुमच्या काय आहेत? प्रॉपर्टीज आहेत ना, ऍसेट्स. आर यू गेटिंग इट? अजून काय येऊ शकतं ऍसेट? कुणाकडनं पैसे येणं बाकी आहे, ज्याला आपण म्हणतो डेटर्स. काय म्हणतो? डेटर्स. तुम्ही एखाद्याला उधारीवर सामान विकलंय, त्याच्याकडनं पैसे यायचं बाकी आहे, तर ते पण तुमचे काय आहेत? ऍसेट्स. ते पण मित्रांनो येणार बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला. कुठे येणार? बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला. कळलं? आता बॅलन्स शीट मध्ये डेबिट क्रेडिट नसतं. इथे काय असतं? ऍसेट आणि इकडे असतात लायबिलिटीज. काय असतात? लायबिलिटीज. कळलं का मित्रांनो? आर यू गेटिंग इट? तर एका साईडला असतं ऍसेट, दुसऱ्या साईडला असतं लायबिलिटीज. तर मित्रांनो तुम्हाला काय करायचंय, ह्या अख्ख्या ट्रायल बॅलन्स मधनं ना, ह्या अख्ख्या ट्रायल बॅलन्स मधनं तुम्हाला ह्या चार गोष्टी पहिले काढायच्यात. कुठले कुठले एक्सपेन्सेस आहेत, कुठले कुठले इन्कम आहेत, कुठले कुठले ऍसेट्स आहेत आणि कुठले कुठले लायबिलिटीज आहेत. फक्त एक्सपेन्स आणि इन्कम काढताना दोन गोष्टी करायच्यात. कुठले ट्रेडिंग मध्ये जाणार, कुठले पीएनएल मध्ये जाणार. आर यू गेटिंग इट? कळलं का मित्रांनो? चला आता लास्ट बट नॉट द लिस्ट, बिफोर वी स्टार्ट विथ एन एक्झाम्पल, मला एक तुम्हाला काय म्हणतात त्याला, एक डिस्क्लेमर टाइप द्यायचं. बघा मूवी बघायच्या आधी तिथं डिस्क्लेमर येतो ना, तसं मला एक डिस्क्लेमर द्यायचं आहे. सुरुवातीला असं होईल की तुम्हाला लक्षात नाही येणार क्लिअरली इतक्या इझिली की सर हे ट्रेडिंग मध्ये गेलं पाहिजे की पीएनएल. बट जेव्हा हळूहळू आपण 5, 6, 7, 8, 10 क्वेश्चन्स करू ना, 10व्या क्वेश्चन पर्यंत मी तुम्हाला गॅरंटी देतो, तुम्ही मला स्वतःहून सांगसाल की सर हे जाणार ट्रेडिंगला, हे जाणार पीएनएल ला, सर हे जाईल बॅलन्स शीट मध्ये ऍसेटला, हे जाईल लायबिलिटी साईडला. कळलं का मित्रांनो? चला तर बघा आता मी पहिले घेणार एक एक्झाम्पल आणि मग त्या एक्झाम्पल नंतर ना आपण बघणार आहोत हा क्वेश्चन. यस सर. अरे अपुन से पढ़ने का कुछ तो डिफरन्स लगना चाहिए ना. जर तुमच्या स्कूल सारखं, कॉलेज सारखं मी पण इथं टेबल बनवून सॉल्व्ह करायला चालू केलं, मागे ऍडजस्टमेंट बघा, तिथं काय केलंय तसंच इथे करा, तर बाबा फायदा काय? आर यू गेटिंग इट? माझं काम आहे तुम्हाला गोष्टी इझी करून देणं. तुम्हाला लक्षात ठेवायला नाही लागलं पाहिजे, ऑटोमॅटिकली ते डोक्यात झालं पाहिजे क्लिअर, अशा प्रकारे. तर बघा आता आपण काय करू, एक वडापावचा बिझनेस आपण स्टार्ट करूयात. एक वडापावचा बिझनेस काय करूयात? स्टार्ट करूयात मित्रांनो. अज्युम करा, फक्त ह्याच्यात एक छोटा अजम्पशन तुम्ही माझ्यासाठी करसाल का? तसं तरी रिअल मध्ये पण असतं, बट तरी एक अजम्पशन की आज बनवलेला वडापाव जो उरलाय, जे विकले नाही गेले, त्याला आपण पुढच्या दिवशी पण विकू शकतो. हा फक्त माझा एक अजम्पशन आहे. ठीक आहे का? तर तो आपल्या एक्झाम्पलला तुम्हाला ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक कळावा एवढ्या पुरती. चला मित्रांनो बघा, आज मी 10 वडापाव बनवले. आज मी किती वडापाव बनवले? 10. आणि साधारण माझा एक वडापाव बनवायचा खर्च पण 10 रुपये. किती आहे? 10 रुपये. तर टोटल माझा आज वडापाव बनवायचा खर्च किती झाला रे? 100. किती झाला मित्रांनो? 100. ठीक आहे. त्यातनं मी 8 वडापाव विकले. 8 वडापाव काय केले? विकले. ठीक आहे. 8 वडापाव विकले. जितके कितकेला विकले असतील ते जाऊ द्या, आता पुरती ते इग्नोर करा. उरले किती रे? 2. किती उरले? 2. आणि हा कितीला बनवलेला आहे? 10 ला. तर म्हणजे माझ्याकडे कॅनायसे बघा मित्रांनो, 100 रुपयाचा टोटल खर्च झालेला. त्यातनं मी 80 रुपयाचे वडापाव विकले. 20 रुपयाचे वडापाव माझ्याकडे अजून पण उरलेत. ह्याला आपण मित्रांनो आजच्या दिवसाचा आपण ह्याला म्हणणार क्लोजिंग स्टॉक. काय म्हणणार? क्लोजिंग स्टॉक. का? स्टॉकचा अर्थ काय? जे माझा मेन बिझनेस आहे, मी काय विकतोय, काय खरेदी करतोय, त्याला आपण म्हणतो स्टॉक. तर आजच्या दिवसाला माझ्याकडे 2 वडापाव उरले 10-10 रुपयाचे. सो माझा क्लोजिंग स्टॉक कितीचा आहे? 20 रुपयाचा. कळलं? चला आता ह्याच एक्झाम्पलला आपण कंटिन्यू करूयात. या इकडे बघा. आता दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्याकडे जसं मी दुकान ओपन केलं, कॅन आय से ऑलरेडी माझ्याकडे 20 रुपयाचा काय मित्रांनो? ओपनिंग स्टॉक. काय आहे? ओपनिंग
स्टॉक सर, हा तर क्लोजिंग स्टॉक होता ना. अरे तो कालचा ओपनिंग स्टॉक होता मित्रा, आजचा तो काय झाला, ओपनिंग स्टॉक. चला, तर माझ्याकडे आता ऑलरेडी ना 2 वडापाव आहेत, ऑलरेडी 2 वडापाव आहेत 10-10 रुपयाचे. आज मी अजून 15 वडापाव बनवले, आज मी अजून 15 वडापाव बनवले, तर टोटल किती झालं रे, 150. टोटल किती खर्च झाला, म्हणजे बनवायचा खर्च किती आहे, एका वडापावचा 10 रुपये. म्हणजे कॅन आय से आता माझ्याकडे टोटल स्टॉक किती झाला रे, 17. किती झाला, 17. कळलं का मित्रांनो. आणि आणि त्याचा बनवायचा खर्च टोटल किती झालाय, 170. किती झालाय, 170. बघा, हा ओपनिंग स्टॉक होता, हा मी ऍडिशनल बनवला, त्याला आपण असं म्हणूयात हे परचेसेस आहेत. काय आहेत, परचेस का म्हणताय सर याला. अरे असं अज्युम करा की तुम्ही वडापाव बनवत नाहीये, तुम्ही एकाकडनं फक्त आणताय आणि विकताय. तर काल तुम्ही 10 घेऊन आलेले, त्यातनं 8, असा बघा असतात ना काही काही बिझनेसमॅन असे पण करतात, स्वतः काय बनवत नाही, ज्याला आपण ट्रेडर म्हणतो, विकत घ्यायचं आणि फक्त पुढच्याला विकायचं, बरोबर. तर आता असं अजून करा, इथे पुण्यात एक एकदम मस्त वडापाववाला आहे, ठीक आहे, त्याचा वडापाव फार फेमस आहे. तर मी काय करतो, मस्तपैकी दुपारी काय करतो, ह्याच्या इथनं एक 50 वडापाव घेतो आणि मी जिथे राहतो तिथे त्याला घेऊन जातो, कारण तिथल्या लोकांना इथं येणं फार लांब आहे, आणि मग तिथे लोकांना विकतो. आता काही स्टॉक विकला जातो, काही स्टॉक उरतो. तर तसंच काल मी इथल्या दुकानदाराकडनं 10 वडापाव घेऊन गेलो होतो, त्यातनं 8 विकले गेले, 2 उरले. तो माझा झाला क्लोजिंग स्टॉक, जो आजच्या सकाळचा झाला ओपनिंग स्टॉक. मी आज अजून त्याच्याकडनं 15 वडापाव घेऊन आलो. कळलं. तर आता माझ्याकडे टोटल स्टॉक किती झाला, 17 वडापावचा. किती रुपयाचा, 170 रुपयाचा. आता मित्रांनो असं अज्युम करा की ह्यातले मी 14 वडापाव विकले. 14 वडापाव काय केले, विकले. आलं लक्षात, 14 वडापाव विकले. किती रुपयाला विकले सर, असं अज्युम करा 15 रुपयाला विकले. कितीला विकले, 15. कळलं का मित्रांनो. तर 14 वडापाव इंटू 15 किती होतं रे मित्रांनो, हे झालं 210 रुपये. किती झाले, 210. आता तुम्ही मला सांगा, मी माझा प्रॉफिट असं म्हणलं पाहिजे का, 210 रुपये इन्कम, 170 रुपये खर्च, तर 40 रुपये प्रॉफिट, असं म्हणलं पाहिजे का. अरे सर तुम्ही असं चुकीचं कॅल्क्युलेशन करताय, तुम्ही तर सर सी आहे असं थोडी करतात. सर तुम्ही मला सांगा, 17 वडापावचा खर्च 170 आहे, विकलेत किती, 14 ना. मग सर खर्च पण 14चा घ्या ना. आणि हेच आपलं अकाउंटिंगचं मॅचिंग कन्सेप्ट म्हणतं की बाबा तू विकलेत किती, 14. किती विकलेत, 14. एक वडापाव बनवायचा खर्च किती, 10. तर तुझा ऍक्च्युअल खर्च किती झालाय, 140. किती झालाय मित्रांनो, 140. तर बघा मग ऍक्च्युअल मध्ये प्रॉफिट किती झालाय माझा, 70. किती झालाय मित्रांनो, 70. कारण 14 वडापाव विकले कितीला, 15 रुपयाला, आणि ते 14 वडापाव बनवायचा खर्च माझा 10 रुपये होता, तर माझ्या 70 रुपयाचा झाला प्रॉफिट. आणि हे 14 मधनं जे 17 मधनं जे 14 विकले, तर मित्रांनो माझ्याकडे 3 वडापाव अजून पण उरलेत, ज्याची माझी कॉस्ट आहे 30 रुपये. ज्याची माझी कॉस्ट काय आहे, 30 रुपये. आणि ह्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, क्लोजिंग स्टॉक. काय म्हणतो, क्लोजिंग स्टॉक. आजचं दुकान बंद केलं, तर आजच्या दिवसभरात काय काय झालं. सगळ्यात पहिले माझ्याकडे 2 वडापाव ऑलरेडी होते, मग मी 15 अजून घेतले, टोटल झाले 17. त्या 17 मधनं 14 विकले, आणि जे 3 उरलेत ते माझे झाले क्लोजिंग स्टॉक. आणि जे 14 विकले त्यातनं माझा प्रॉफिट किती झाला, 70. किती झाला, 70. आता बघा आपण बनवूयात एक ट्रेडिंग अकाउंट. काय बनवूयात, एक ट्रेडिंग अकाउंट. चला, मी फक्त मित्रांनो ही एवढी लाईन जरा इरेज करतो, म्हणजे मला इथे ट्रेडिंग अकाउंट बनवता येईल. ठीक आहे, चला. चला लक्ष द्या. ठीक आहे मित्रांनो, चला हे आहे आपलं ट्रेडिंग अकाउंट. ही बाजू झाली माझी क्रेडिट साइड आणि ही झाली माझी डेबिट साइड. चला काय डिस्कस केले रे आपण, जे आपले कोर वडापाव बनवायला लागणारे खर्च. आता मला सांगा बेसिक हिशोब आहे, ह्यात आजच्या दिवसभरात टोटल माझ्याकडे जो स्टॉक होता त्याचा खर्च किती झाला, 170. कसा, बघा सगळ्यात पहिले ओपनिंग स्टॉक होता सर, ओपनिंग स्टॉक होता. तर बघा मी इथं लिहितोय 2 ओपनिंग स्टॉक. किती रुपयाचा होता, 20 रुपयाचा सर ओपनिंग स्टॉक होता. त्यानंतर ना मी 150 रुपयाचे परचेस केले, तो पण माझा खर्च झाला. 2 परचेस
किती 150. आता आता खूप साऱ्या मुलांचा प्रश्न येतो, सर हा 20 रुपये खर्च तर काल झालेला ना, मग तुम्ही आज का डेबिट साईडला टाकताय? अरे कारण मित्रा, ते 2 वडापावचा खर्च जर काल टाकला असता तर माझा प्रॉफिट चुकीचा आला असता. सर कसं काय? कारण ते 2 वडापाव विकलेच नाही, ते मी आज विकणार आहे. बघा आता हा 3 वडापावचा खर्च आत्ताच आपण बघितला ना, जर जर आपण हा 30 रुपये पण खर्च आपण कन्सिडर केला तर आपला प्रॉफिट काय येत होता? 40 रुपये. काय येत होता? 40. वेरज आपला ऍक्च्युअल प्रॉफिट किती आहे? 70. बघा, सो टोटल माझ्याकडे जो स्टॉक आहे त्याचा माझा खर्च किती झालाय? 170. किती झालाय मित्रांनो? 170. आता ते विकून मला पैसे किती आले रे? 210. सेल्स कुठे येणार? क्रेडिट साइडला. तर बघा, बाय सेल्स किती? 210. किती? 210. आणि आणि आता बघा, जसं ओपनिंग स्टॉक डेबिटला येतो, ओपनिंग स्टॉक डेबिटला येतो, तसा जो क्लोजिंग स्टॉक आहे आपला 30 रुपयाचा, तो कुठे येणार? क्रेडिट साइडला. का? कारण त्याचं रिझन फार सिंपल आहे, सर एवढ्या रुपयाचा स्टॉक अजून आपण विकलेला नाहीये, तो आपण पुढच्या वर्षी विकणार. म्हणजे आपल्या आपल्या एक्झाम्पल्स मध्ये नेक्स्ट इयर असतं, माझ्या केसमध्ये उद्या विकणार आहे, मग त्याचा खर्च मी उद्या कन्सिडर करणार. बघा आता ह्या 170 मध्ये त्याचा खर्च आलाय का? येस. पण तो विकलाय का? नाही. मग त्याचा खर्च काय करा? रिव्हर्स करा. काय करा? रिव्हर्स. म्हणजे काय करतो आपण? क्रेडिट. तर बघा, बाय बाय क्लोजिंग स्टॉक किती मित्रांनो? 30 रुपये. तेवढा खर्च बघा, टोटल 170 खर्च झालेला, बट सर मी विकलेत वडापाव फक्त 140 रुपयाचे, तर 30 रुपयाचा खर्च मी रिव्हर्स केला. म्हणजे काय केला? क्रेडिट केला. आता बघा, बघूयात आपण की ऑटोमॅटिकली आपलं प्रॉफिट 70 येतंय का? बघा इकडे 20 प्लस 150, डेबिट साइडची टोटल झाली 170, आणि इकडची टोटल किती झाली रे? इकडची टोटल किती झाली मित्रांनो? इकडची टोटल झाली सर 240. किती झाली? 240. 240 मायनस 170 किती येतं मित्रांनो? 70 रुपीज. किती येतं? 70. तर बघा, टू ग्रॉस प्रॉफिट 70 आलं का? येस सर. आणि ह्यामुळे ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट असा आहे मित्रांनो, डेबिटला येतं तो स्टॉक बनवायला लागणारा जो काही खर्च झालाय. थोडक्यात उदाहरण घ्या, आता तुम्ही जे क्वेश्चन्स करणार आहे तर त्या डेबिट साइडला काय टाकणार? सर डेबिट साइडला आपण टाकणार आपल्या कंपनीचा जो स्टॉक आहे तो बनवायला लागणारा सगळा खर्च. म्हणजे त्याच्यात ओपनिंग स्टॉकचा खर्च आला, ह्या वर्षाचा परचेसेसचा आला, त्याच्यावर काही डायरेक्ट एक्सपेन्स झाले, वेजेस झाले, रॉयल्टी झालं, जे काय डायरेक्ट त्याच्यावर झालेला, त्या फॅक्टरीचं रेंट झालं, त्या फॅक्टरीची इलेक्ट्रिसिटी झाली, सगळे खर्च आपण इकडे टाकणार. मग तो जो स्टॉक बनलाय त्यातनं जेवढा विकला तो सेल्स मध्ये टाकणार, आणि जेवढा उरलाय तो क्लोजिंग स्टॉक. कळलं का मित्रांनो? ऑटोमॅटिकली तुमचा ग्रॉस प्रॉफिट तेवढाच येईल जेवढा लॉजिकली झालेला आहे, जेवढा लॉजिकली झालेला आहे. मित्रांनो, एवढ्या डेप्थ मध्ये जाऊन तुम्हाला कुठल्या कॉलेजमध्ये किंवा क्लासमध्ये कदाचितच शिकवतील, कारण त्यांना सिंपल आहे, त्यांना काय सिलेबस फक्त कंप्लीट करायचं. आणि हाच हाच सगळ्यात मोठा रूट कॉज प्रॉब्लेम आहे की मुलं पुढे जाऊन सीए, सीएस, सीएमए सारख्या कोर्सेस मध्ये अडकतात की तुमचे बेसिक कन्सेप्टच क्लिअर नाहीयेत. मला सांगा मित्रांनो, किती रे? मला वाटतं अर्धा तास गेला फक्त आपला, पण अख्खी कन्सेप्ट ट्रेडिंग अकाउंटची क्लिअर झाली की नाही? येस सर. ठीक आहे, ऍटलीस्ट 70% तर कळालं असेल. चलो आता काय करूयात? आता आपण घेऊयात आपला क्वेश्चन. काय घेऊयात? आपला क्वेश्चन. चला बघा, आता जेव्हा मी क्वेश्चन सॉल्व्ह करतो ना मित्रांनो, तर मी काय पॅटर्न मध्ये सॉल्व्ह करतो हे पहिले समजून घ्या. ठीक आहे, चला लक्ष द्या सगळे. आपण पूर्ण क्वेश्चनला प्रॉपरली एकदा समजून घेऊया. बघा, जेव्हा तुम्ही पण क्वेश्चन्स करसाल ना, तर तुमचं काम फार सिंपल आहे. पहिले हा दिलेला ट्रायल बॅलन्स प्रॉपरली काय करायचा? वाचायचा. ठीक आहे, ट्रायल बॅलन्स मध्ये काय म्हणलेलं? 4 गोष्टी मिळणार: इन्कम, एक्सपेन्स, ते पण कुठले? काही ट्रेडिंग वाले, काही पीएनएल वाले, आणि ऍसेट्स आणि लायबिलिटीज. तर आपण जेव्हा वाचू त्यावेळेस आपण काय करणार? जे जे गोष्टी आपल्या कुठे कुठे जाणार आहेत ना, हे लिहून ठेवायचं. कसं? बघा, आता आपल्याला 31 मार्च 2019 चा ट्रायल बॅलन्स दिलाय, आणि इथे दिलाय स्टॉक 1/4/2018. म्हणजे सर हा आहे ओपनिंग स्टॉक. काय आहे आपला? ओपनिंग स्टॉक. बरोबर. आणि आत्ताच आत्ताच बघितलंय ओपनिंग स्टॉक कुठे जातो? ट्रेडिंग डेबिट, टीडी. कुठे जातो? ट्रेडिंग डेबिट. त्याला मी काय लिहिणार? टीडी. बिल्स रिसिवेबल, लोकांकडनं पैसे येणं बाकी आहे सर, हा माझा ऍसेट आहे. वेजेस अँड सॅलरी. वेजेस काय सांगितलेलं? फॅक्टरीमध्ये जी लोक काम करतात त्याला आपण काय देतो? वेजेस. आणि हे तुम्हाला आता काल परवाच्या लेक्चर मध्ये पण मी सांगितलेलं,
जर आधी वेजेस लिहिलंय आणि मग सॅलरी लिहिलंय तर आपण ह्याला ट्रेडिंग मध्ये टाकणार. जर आधी सॅलरी लिहिलं असतं आणि नंतर ना वेजेस तर आपण त्याला पीएनएल मध्ये टाकलं असतं. ठीक आहे, चला. डेटर्स सर हे आपले ऍसेट्स आहेत. बॅड डेट्स, बॅड डेट्स म्हणजे काय? काही कस्टमरनी पैसे डुबवले, हा तुमचा काय फायदा की नुकसान? सर लॉस झाला. आता मला सांगा, हे कोर टाटा मोटर्सचं उदाहरण घेऊयात. टाटा मोटर्स मध्ये ट्रेडिंग अकाउंट मध्ये काय जाणार रे? सर टाटा मोटर्सच्या ट्रेडिंग अकाउंट मध्ये जाणार त्यांची ती नेक्सॉन, हॅरियर, सफारी ह्या गाड्या बनवायला लागणारा खर्च, तो कुठे जाणार? ट्रेडिंग अकाउंटला. बाकीचे सगळे खर्च लॉस कुठे जाणार? पीएनएल ला. आता मला सांगा एक कस्टमरनी तुमचे पैसे नाही दिले, हा तुमचा गाडी बनवायला लागणारा खर्च आहे का? नाही सर, हा लॉस आहे तर त्याला आपण कुठे टाकणार? पीएनएल ला. पीएनएल मध्ये डेबिट. डेबिट काय असतो? खर्च. क्रेडिट असतो इन्कम. परचेसेस आत्ताच बघितलेलं, ट्रेडिंग डेबिट. मोटर कार ऍसेट आहे, मशिनरी ऍसेट आहे. ऑडिट फीज मला सांगा, गाडी बनवायचा खर्च आहे का ऑडिट फीज? नाही सर, तर हा कुठे जाणार? पीएनएल डेबिट. सेल्स रिटर्न बघा, सेल्स रिटर्नचा अर्थ काय? आपण काही सामान विकलेलं जे आपल्याला रिटर्न मध्ये आलं, तर ह्याला आपण काय करणार मित्रांनो? सेल्स मधनं मायनस करणार. तर इथं मी काय करतो? 1 लिहून ठेवतो आणि तिथेच मी सेल्सच्या समोर पण 1 लिहून ठेवतो. म्हणजे मला कळेल की जेव्हा मी हे सेल्सची ऍडजस्टमेंट करेल ना, ऑटोमॅटिकली मला कळेल सेल्स लिहिताना की 1 नंबरचा पॉइंट येऊन बघेल मी की अरे हा सेल्स रिटर्न मायनस करायचं. डिस्काउंट, आता बघा इथे कुठले बॅलन्स दिले? डेबिट बॅलन्स. डिस्काउंट कुठल्या साईडला आलाय? डेबिट साईडला. मला सांगा, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस अँड क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. तर हा डिस्काउंट डेबिट साईडला आलाय. डेबिट म्हणजे एक्सपेन्स किंवा लॉस, म्हणजे हा डिस्काउंट आपल्यासाठी लॉस आहे. म्हणजे कॅनायचे हा कुठला डिस्काउंट आहे? आपण कुणाला तरी डिस्काउंट दिलाय. काय म्हणलं मी? आपण कुणाला तरी डिस्काउंट दिलाय. तर कॅनायचे हा आपल्यासाठी लॉस आहे, हा जाणार पीएनएल डेबिट. बिल्डिंग आपली ऍसेट आहे. कॅश एट बँक आपला ऍसेट आहे. इन्व्हेस्टमेंट आपली ऍसेट आहे. आणि बघा इथे 10% इन्व्हेस्टमेंट दिली आहे, तर ही एक हिडन ऍडजस्टमेंट आहे. काय हिडन ऍडजस्टमेंट आहे मी तुम्हाला समजवतो. तर ह्याला मी आता काय करतो? सर्कल करून ठेवलंय, कारण मला लक्षात राहावं की ही एक हिडन ऍडजस्टमेंट आहे. ऍडव्हर्टाइजमेंट कुठे जाणार? पीएनएल डेबिट. आणि सर इथे लिहिलंय पेड फॉर 9 मंथ्स. आठवत आहेत का? ऍडजस्टमेंट 9 महिन्याचा खर्च दिलाय, आपल्याला 12 महिन्याचा काढावं लागेल. 4,500 तर 9च महिन्याचा आहे. सर 12 महिन्याचा किती हे कॅल्क्युलेट करावं लागेल. ही पण एक हिडन ऍडजस्टमेंट आहे. रॉयल्टी जाणार ट्रेडिंग डेबिटला. काय असतं रॉयल्टी? मी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलेलं. आठवा, टाटा मोटर्स मारुती सुझुकी आणि टोयोटाचं एक्झाम्पल दिलेलं. परत एकदा सांगतो काय असतं रॉयल्टी. समजा बघा, आज टाटा मोटर्स आपलं मारुती सुझुकी आणि टोयोटा ह्यांच्यामध्ये एक अग्रीमेंट झालंय. काय अग्रीमेंट आहे बघा? तुम्हाला 2 गाड्या सांगतो. एक बघा बलेनो बघा, आणि इकडे ग्लांजा बघा. टोयोटाची ग्लांजा आणि मारुती सुझुकीची बलेनो. सर एक्झॅक्ट सेम आहेत. येस. त्यानंतर ह्यांची बघा अर्बन क्रुझर का ती कुठली तरी एक क्रुझर काढली आहे टोयोटानी, आणि ब्रिझा बघा. सर एक्झॅक्ट सेम आहे. सर असं डिझाईन कॉपी केलं काय? नाही, अरे कॉपी नाही केल्या, त्यांचा अग्रीमेंट झालाय. काय अग्रीमेंट आहे? की मारुती सुझुकी आपल्या डिझाईन कुणाला देणार? टोयोटाला देणार. टोयोटा म्हणलं की काय आहे, आमच्या ना इंडियामध्ये डिझाईनच चालत नाही. इंडियातल्या लोकांना आहे ना मारुती सुझुकीच्याच डिझाईन लय आवडतात. मग हे म्हणलं टेन्शन नका घेऊ, आम्ही काय करतो आमचे डिझाईन तुम्हाला देतो. मग त्याच्या बदल्यात टोयोटा म्हणलं की हा ठीक आहे. मारुती सुझुकी म्हणलं अरे थांबा, आम्हाला काय मिळणार? मारुती सुझुकी म्हणलं एक काम करा, लोकांमध्ये टोयोटाची स्ट्रॉंग क्वालिटीची चर्चा फार आहे. लोक मारुती सुझुकीकडे असं काहीतरी लोकल बघतात. तुम्ही काय करा, टोयोटाची आम्हाला टेक्नॉलॉजी द्या की कसं एवढं गाडी स्ट्रॉंग बनवताय. टोयोटा म्हणलं ठीक आहे. मग आता दोघांमध्ये अग्रीमेंट काय झालं? ह्याच्या बदल्यात आता पैसे कसे मिळणार बघा. तर मारुती सुझुकी टोयोटाची टेक्नॉलॉजी यूज करून जितकं काही गाड्या बनवेल त्याच्यावर ते काही रॉयल्टी पे करतं. कुणाला? टोयोटाला. आणि टोयोटा मारुती सुझुकीची डिझाईन यूज करून जेवढ्या गाड्या बनवेल त्याच्यावर टोयोटा मारुती सुझुकीला काय करतं? काही पैसे देतं, ज्याला आपण म्हणतो रॉयल्टी. आता मला सांगा, हा डायरेक्ट गाडी बनवायला लागणारा खर्च आहे ना, तर कुठे जाणार? ट्रेडिंग डेबिट. कुठे जाणार? ट्रेडिंग डेबिट. आता या इकडच्या बाजूला जनरल रिझर्व्हचा अर्थ काय? पास्ट मध्ये आतापर्यंत जे आपले बिझनेसचे प्रॉफिट झाले, जे आपण बाजूला काढून ठेवले, त्याला म्हणतो जनरल रिझर्व्ह. हे थोडक्यात फर्म साठी एक
लायबिलिटी असते का, कारण सर उद्या जाऊन हे पार्टनर्सला द्यावं लागेल ना पैसे, तर हे जाणार बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साइडला. तर मी सरळ इथे लिहितो लायबिलिटी. कॅपिटल लायबिलिटी, क्रेडिटर्स लायबिलिटी, त्यानंतर ना आरडीडी, आरडीडी ला मी आता स्टार मार्क करून ठेवतोय आणि डेटर्सला पण स्टार मार्क करतोय सर का, कारण हे रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्सची एक ऍडजस्टमेंट आहे, ती मी तुम्हाला आता क्वेश्चन सॉल्व्ह करताना समजवेल. आउटस्टँडिंग वेजेस, लक्षात घ्या आउटस्टँडिंग वेजेसचा अर्थ काय सर, आपण एवढ्या लोकांचा अजून किती 700 रुपये पगार अजून देणं बाकी आहे, आपली काय लायबिलिटी आहे. परचेस रिटर्न, सर परचेसेस मधनं मायनस करावे लागतील, तर मी इथे काय करतो 2 लिहितो आणि इथे परचेस मध्ये पण काय करतो 2 लिहितो, कळलं. आणि डिस्काउंट, आता बघा आता डिस्काउंट कुठल्या बाजूला आलाय, क्रेडिट साइडला. डिस्काउंट जर क्रेडिट साइडला आलाय ह्याचा अर्थ काय, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स, म्हणजे डिस्काउंट आपला इन्कम आहे, म्हणजे कुणीतरी आता आपल्याला डिस्काउंट दिलाय, तर काय करणार पीएनएल मध्ये क्रेडिट, पीएनएल मध्ये क्रेडिट. हे झालं आपलं बेसिक आपलं ट्रायल बॅलन्सचं अंडरस्टँडिंग. आता खाली या काही ऍडजस्टमेंट दिल्यात त्या बघूयात. क्लोजिंग स्टॉक आत्ताच बघितलंय सर, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला, ट्रेडिंगच्या क्रेडिट साइडला आठवतंय का सेल्सच्या खाली येत होता. आणि आता लक्षात घ्या मित्रांनो, ह्या ज्या सगळ्या ऍडजस्टमेंट्स आहेत ना, ह्या सगळ्या ऍडजस्टमेंटचे नेहमी 2 इफेक्ट येतात आणि ट्रायल बॅलन्सचा नेहमी 1 इफेक्ट येतो. असं का, ट्रायल बॅलन्स कसा बनला आठवतंय का, जर्नल वरनं लेजर वरनं ट्रायल बॅलन्स, म्हणजे कॅन आय से ह्याचं प्रॉपर अकाउंटिंग झालेलं आहे. ट्रायल बॅलन्स मध्ये जे दिसतंय त्याचं अकाउंटिंग झालेलं आहे, ऍडजस्टमेंटचं अकाउंटिंग नाही झालंय. आणि अकाउंटिंग करताना आपण कुठली जर्नल एंट्री पास करताना फक्त डेबिट करतो, फक्त क्रेडिट करतो का सर, दोन्ही करतो सर, दोन्ही ना. आपण 11th मध्ये शिकलोय प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे 2 इफेक्ट असतात, एक असतो डेबिट एक असतो क्रेडिट. तर तसंच आपल्याला ह्या सगळ्या 6च्या 6 ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट येणार, किती येणार 2. पहिले तर क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला जाणार. आणि दुसरी ऍडजस्टमेंट काय येईल मला सांगा, माझ्या बिझनेस मध्ये जो माझा स्टॉक उरलाय तो माझा ऍसेट आहे की लायबिलिटी आहे, सर ऍसेट आहे बरोबर, मग हे कुठे दाखवणार आपण ऍसेट मध्ये. डेप्रिशिएट बिल्डिंग अँड मशिनरी, मशिनरी अँड बिल्डिंगची व्हॅल्यू डेप्रिशिएट झाली, फायदा झाला का नुकसान, नुकसान झालं, तर काय करणार पीएनएल डेबिट आणि ऍसेट मधनं मायनस, ऍसेट मधनं मायनस. या इकडे चला, कुठले 2 ऍसेट आहेत, बिल्डिंग अँड मशिनरी, लगेच स्टार करून घ्या, बिल्डिंग मशिनरी, ह्या दोन्हीला स्टार का केला, ह्याच्यात ऍडजस्टमेंट आहेत. बिल रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर्ड बिल ऑफ 3000, बघा आता ह्या ऍडजस्टमेंट साठी सेपरेट लेक्चर अख्खा रेकॉर्ड केलेलं मी, तर आता मी इथे तेवढा वेळ घालवणार नाही, कारण जे मुलं कन्सिस्टंटली लेक्चर बघतायत मला माहिती आहे त्यांना ही ऍडजस्टमेंट 2 मिनिटात क्लिअर होईल. बिल रिसिवेबल डिसऑनर्ड काय करतो, बिल रिसिवेबल मधनं मायनस आणि डेटर्स मध्ये ऍड, डेटर्स मध्ये ऍड. चला बिल रिसिवेबल आणि डेटर्स दोन्हीला काय करा स्टार करा, दोन्हीला काय करा स्टार. त्यानंतर न गुड्स वर्थ 1000 टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज वॉज नॉट एंटर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. बघा दया एक पार्टनर आहे, बघा दया एक पार्टनर आहे जिनी 1000चे गुड्स ती घेऊन गेली, 1000चे गुड्स काय केले घेऊन गेली आणि त्याची एंट्रीच नाही झाली. सगळ्यात पहिलं तर तिच्या अकाउंट मध्ये आपण ड्रॉइंग्स दाखवणार, काय दाखवणार ड्रॉइंग्स. आणि दुसरं लक्षात घ्या, माझा असं अज्युम करा मी वडापाव विकतोय, मागासच एक्झाम्पल घेऊयात. मला सांगा ते जे 17 वडापाव टोटल आपले झाले होते त्यातनं जर 2 वडापाव मी स्वतः खाल्ले तर माझा स्टॉक जो 3 वडापाव उरलेला तो 3 उरेल का 1, सर 1. म्हणजे कॅन आय से आपल्याला जे 2 मी स्वतः खाल्ले ते पण काय करावे लागतील क्रेडिट करावे लागतील. बघा इकडे या आपण, अच्छा ते मी इरेज केलं आहे गेस सगळं ना, आठवतंय का तो मागासचा एक्झाम्पल, सर जर स्वतःहून मी काही 2 वडापाव खाल्ले तर तेवढा स्टॉक पण मला कमी करावा लागेल ना, आर यू गेटिंग इट. तर हे आपण काय करणार ट्रेडिंग अकाउंट मध्ये क्रेडिट करणार, ठीक आहे. अजून ह्याला पुढे अशा टाइपचे ऍडजस्टमेंट येतील त्यावेळेस मी तुम्हाला अजून इझी करून समजवेल. आतापुरती एवढं लक्षात ठेवा, जेवढा स्टॉक आपला कमी होतो ना ते सगळं आपण क्रेडिटला लिहितो. आता कमी कधी होतो जर आपण विकला, बघा ट्रेडिंग क्रेडिटला सेल्स टाकतो, उरलेला क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग क्रेडिटला टाकतो. जर समजा असं झालं कुणी पार्टनर स्टॉक घेऊन गेला, कधी कधी असं देतात फ्रीली डिस्ट्रीब्युटेड, फ्री सॅम्पल्स डिस्ट्रीब्यूट केले, म्हणजे स्टॉक तर गेला ना क्रेडिटला टाकायचं. गुड्स लॉस्ट बाय फायर, आग लागली स्टॉक गेला, काय करणार क्रेडिटला टाकणार. आग लागली स्टॉक गेला काय करणार क्रेडिटला टाकणार.
आर यू गेटिंग इट मित्रांनो? चला, तर ह्याला आपण काय करणार, ट्रेडिंग क्रेडिट आणि दयाच्या अकाउंट मध्ये ड्रॉइंग्स दाखवणार. राईट ऑफ 1800 ॲज बॅड डेट अँड मेंटेन आरडीडी ॲट 5% ऑन डेटर्स. चला, म्हणतायत 1800 रुपये बॅड डेट दाखवा. आपण ऑलरेडी वर्षभरात 1000 रुपयाचा बॅड डेट झाला होता, अजून 1800 रुपये लोकांनी डुबवले, तर इथं स्टार मार्क करा. अजून 1800 याच्यात ऍड करायचे. आणि आणि कुठून मायनस होणार, डेटर्स मधनं, कारण तेवढे पैसे आता येणार नाही ना, तेवढे पैसे आता येणार नाही, डुबवले त्यांनी. आणि काय म्हणतायत, मेंटेन आरडीडी ऍट 5%. या इकडे आरडीडी ला ऑलरेडी स्टार मार्क केलंय ना आपण, ठीक आहे. आरडीडी 5% मेंटेन म्हणजे काय, काय असतं आरडीडी वगैरे समजून घेऊयात ऍडजस्टमेंट करताना. गुड्स ऑफ 6000 वर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणतायत 6000चे गुड्स आपण विकलेत आणि त्याची एंट्रीच नाही झाली. अरे मग सर करा ना, सेल्स मध्ये ऍड करा त्याला, कशाची वाट बघताय? 6000चे गुड्स जर विकलेत तर सेल्स मध्ये ऍड करा. आणि आणि आता आता प्रश्न इथे येतो की सर सेल्स तर केला, एक इम्पॅक्ट दिला, सर दुसरा इम्पॅक्ट काय करणार, हा कॅश सेल्स आहे की क्रेडिट? आता काही दिलं नाहीये. तर अशा वेळेस मित्रांनो आपण नेहमी अज्युम करतो की हा सेल्स जो आहे तो क्रेडिट सेल्स आहे. काय आहे मित्रांनो, क्रेडिट सेल्स. आता क्रेडिट सेल्स म्हणजे काय, डेटर्स. काय डेटर, सर डेटर मध्ये चार ऍडजस्टमेंट. सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे तुमच्या अख्ख्या सिलेबस मधला, ह्या चॅप्टर मधला, डेटर्स. ज्याला डेटर्सची ऍडजस्टमेंट जमली ना त्याला क्वेश्चन जमला. आणि मी जर तुम्हाला शिकवतोय तर तुम्ही याचं टेन्शनच सोडून द्या, डेटर्सची ऍडजस्टमेंट तुम्हाला जमणार म्हणजे जमणार. चला मित्रांनो, आय होप आता आपला अख्खा क्वेश्चन वाचून झालाय. आता आपण काय करूयात, ह्याचं आहे ना पोस्टिंग करूयात. काय करूयात, पोस्टिंग. चला, आता आहे ना मित्रांनो माझा एक सिंपल रूल आहे, मी जेव्हा पण पोस्टिंग करतो ना, मी एक एक लाईन लिहित नाही बसत. का? कारण त्याच्यातनं तुमचाही टाइम वेस्ट होतो आणि काही व्हॅल्यू ऍड होत नाही. म्हणजे सर एक एक लाईन लिहित नाही बसत म्हणजे बघा, मी बनवतोय पहिले ट्रेडिंग अकाउंट. काय बनवतोय, ट्रेडिंग. तर मी इथे लिहित नाही बसणार टू ओपनिंग स्टॉक, टू परचेस, बाय सेल्स, बाय क्लोजिंग. मी अमाऊंट टाकतो सरळ. काय टाकतो, अमाऊंट. तुम्हाला आता तेवढं तर कळलं पाहिजे, तुम्ही 12th मध्ये आहेत की इथं टू लिहायचं असतं, इकडे लिहायचं असतं बाय. नसेल येत तर इथं मागे 2-3 पेजेस मागे गेले की फॉर्मॅट अख्खा दिलेला आहे, तिथून बघून घ्या. थोडक्यात कसं असतं, मी इथे ओपनिंग स्टॉक 100 लिहिणार, तुम्हाला लिहिताना कसं लिहायचंय, टू ओपनिंग स्टॉक 100 असं लिहायचंय. कळलं मित्रांनो? चला, आता आपण सॉल्व्ह करायला स्टार्ट करूया. सगळ्यात पहिले काय बनवायचं, तर ट्रेडिंग अकाउंट. काय बनवायचं, ट्रेडिंग अकाउंट. ही बाजू असते क्रेडिट, ही बाजू असते डेबिट. परफेक्ट. सगळ्यात पहिले काय काय बघा, आता इथून फक्त शोधायचं काय काय ट्रेडिंग डेबिट होणार आहे. सर ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग डेबिट 65,000. त्यानंतर काय दिलं अजून, वेजेस अँड सॅलरी 9000. वेजेस अँड सॅलरी 9000. ट्रेडिंग डेबिट. परचेसेस, पण सर परचेस मध्ये काहीतरी 2 नंबर लिहिलाय मी इथं, तर म्हणजे याच्यात ऍडजस्टमेंट आहे, तर 1,48,000 मी आतल्या कॉलम मध्ये लिहिणार. 1,48,000. मग एक मिनिट, काय आहे हा, चला. आणि काय ऍडजस्टमेंट आहे, तर 2 नंबर लिहिलाय, 2 नंबर 2 नंबर 2. परचेस रिटर्न, येस सर. तर ह्यातनं मला काय मायनस करायचे, परचेस रिटर्न. थोडक्यात माझा ऍक्च्युअल परचेस कितीचा आहे, 1,44,000 चा आहे. कितीचा आहे मित्रांनो, 1,44,000. 1,48,000 होता, बट 4,000 रिटर्न केले. ठीक आहे, चला नेक्स्ट काय, टीडी 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 टेडव 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 टीडी. रॉयल्टी. रॉयल्टी किती आहे, 3,000. रॉयल्टी. तर इथे लिहिताना काय लिहिणार, टू रॉयल्टी. काय लिहिणार, टू रॉयल्टी. चला इकडे आता ट्रेडिंग 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 ट्रेडिंग. अरे सेल्सच्या इथं लिहायचं राहिलं आपलं, हे काय ना ट्रेडिंग क्रेडिट. चला, तर सेल्स काय 285,500, बट तिथं सर एक नंबर लिहिलाय आणि स्टार पण केलाय, म्हणजे 2-2 ऍडजस्टमेंट आहे. चला, तर सगळ्यात पहिले मी आतल्या कॉलम मध्ये लिहितो किती, 285,500. चला, एवढ्याचा मी सेल्स केलाय, बट थांबा सर त्यात काही ऍडजस्टमेंट आहेत. पहिले एक नंबरची ऍडजस्टमेंट काय, एक नंबर सर इथं आहे, सेल्स रिटर्न किती, 2,000. तर सेल्स रिटर्न काय करा, मायनस करा. किती उरले रे, 283,500. चला, म्हणजे ऍक्च्युअल सेल्स माझा एवढा आहे. आणि आता एक स्टार पण केलाय, तर खाली या इकडे ऍडजस्टमेंट काय रे, सर गुड्स वर्थ 6,000 वर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड. म्हणजे 6,000चा सेल्स केलाय, त्याची एंट्री नव्हती केली, तर आता ऍड करू. म्हणजे सर ऍक्च्युअल मध्ये तर आपला सेल्स होता 289,500. किती आहे मित्रांनो, 289,500. आय होप तुम्हाला आता क्लिअर झाला असेल.
का मी ते 1 नंबर स्टार मार्क, म्हणजे आपल्याला काय काय ऍडजस्टमेंट करायच्यात ना ह्या क्लिअर राहतात. चला, आणि आपल्याला हा येलो कलर जो मी लिहिलाय ना ऑरेंज, हा आपला आउटर कॉलम आहे. आपल्याला फक्त बाहेरच्या ह्या अमाऊंट्सच कन्सिडर करायच्या, कळलं? ह्या तर इनर कॉलम, 2 कॉलम्स बनवतो आपण, ठीक आहे. चला लक्ष द्या आता. इथे मी आहे ना हे लाईन वर गेले ना, 289,500 परफेक्ट. चला आता ट्रेडिंग ट्रेडिंग ट्रेडिंग, आता खाली ऍडजस्टमेंट मध्ये काय आहे का सर, क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग क्रेडिट लिहिलंय. क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग क्रेडिट किती आहे? 40,000. चला, क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंगच्या क्रेडिटला टाकला 40,000. आणि अजून काय दिलंय रे, अजून काय दिलंय सर? हे बघा, ही चौथी ऍडजस्टमेंट, इथं पण ट्रेडिंग क्रेडिट लिहिलंय. गुड्स वर्थ 1,000 टेकन बाय दया. बघा ना, आता मी इथून परत एकदा समजवतो. अरे एवढ्याचे तुम्ही गुड्स बनवले, एवढा खर्च करून गुड्स बनवले, त्यातनं एवढ्याचे विकले, एवढे उरलेत, आणि सर 1,000चा स्टॉक दया घेऊन गेली, 1,000चा स्टॉक दया घेऊन गेली. तर म्हणजे जेवढे जेवढे रिझन्सनी स्टॉक गेलाय तो क्रेडिट, जेवढे जेवढे रिझन्सनी स्टॉक वाढलाय ते डेबिट. चला आता आय होप आपलं ट्रेडिंग अकाउंटचं तरी सगळं टाकून झालेलं आहे. चला मग आता आपण काढूयात ग्रॉस प्रॉफिट किती येतो बघा. पहिले क्रेडिट साइडची टोटल घ्यायची, 289,500 प्लस 40,000 प्लस 1,000 मायनस 65,000 मायनस 9,000 मायनस 1,44,000 अँड मायनस 3,000. हे आलं मित्रांनो 1,09,500. हा आला माझा ग्रॉस प्रॉफिट. किती आला ग्रॉस प्रॉफिट? एकदा चेक करायचं काय आन्सर. चला या इकडे, ग्रॉस प्रॉफिट 1,09,500 1,09,500 कळलं का मित्रांनो? चला आता बनवूयात पीएनएल. आता काय बनवूयात? पीएनएल. चला आता पीएनएल साठी मी काय करतो, हे इरेज करतो, आणि आपल्याला माहिती आहे ग्रॉस प्रॉफिट असा जाऊन खाली येतो इथे बघा. आता हे समजा पीएनएल आहे असं, तर हे इथून पुढे पीएनएल आहे, तर ग्रॉस प्रॉफिट आपण इकडे घेऊन येणार, ठीक आहे. चला तर आपण काय करू, आता इथे काय करू, पीएनएल बनवू. चला किती आहे? 1,09,500. ग्रॉस प्रॉफिट किती आहे? 1,09,500. आता तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये करताना काय करणार मित्रांनो, सरळ आहे जे आपलं तुमचं ट्रेडिंग अकाउंट बनलंय त्याच्याच खाली बनवायचं. चला आता मी याला नाव चेंज करतो. आता हे झालं माझं पीएनएल अकाउंट. काय आहे? पीएनएल अकाउंट. चला परत सिंपल तोच रूल. पहिले तर ग्रॉस प्रॉफिट किती होता? 1,09,500. 1,09,500. चला आता पीएनएल वाले आयटम्स चेक करायचे एक एक करून. चला काय आहेत पीएनएल वाले बघा. बॅड डेट, सर बॅड डेट्स आहे ना स्टार मार्क आहे, त्याला आपण नंतर न लिहू. ऑडिट फीज किती आहे? 1,200. पीएनएल डेबिट, ऑडिट फी 1,200. ओके ओके. ऍडव्हर्टाइजमेंट किती आहे? 4,500. बट सर त्याच्यात मी सर्कल केलाय, हिडन ऍडजस्टमेंट आहे. तर चला ऍडव्हर्टाइजमेंट 4,500. बट सर ती आहे 9 मंथ्सची. तर मी एक कॅल्क्युलेशन करतोय बघा. 4,500 रुपये दिले किती महिन्यासाठी? 9 महिन्यासाठी. म्हणजे एका महिन्याचा खर्च किती आला रे? 4,500 डिवायडेड बाय 9. एका महिन्याचा आला 500. सर वर्ष किती महिन्याचं असतं? 12. म्हणजे वर्षाचा खर्च किती झाला? 6,000. मग सर इथे 4,500च का दिलेलं? त्यांनी स्वतःहूनच म्हणतायत बघा, पेड फॉर 9 मंथ्स. म्हणजे ते म्हणतायत आम्ही 4,500 पे केलंय, तेवढाच आमचा खर्च. अरे बाबा अकाउंटिंग असं नाही होत. अकाउंटिंग असं होतं, खर्च किती झालाय? 6,000. पे किती केलेत? 4,500. म्हणजे 1,500 आउटस्टँडिंग आहे. 1,500 काय आउटस्टँडिंग? मी इथं लिहून ठेवतो, 1,500 आउटस्टँडिंग. मला सांगा ऍडव्हर्टाइजमेंटचा खर्च 6,000 झालाय, 4,500 रुपयेच दिलेत त्याला, म्हणजे 1,500 देणं बाकी आहे. ही तुमची काय आहे? लायबिलिटी. काय आहे? लायबिलिटी. सगळ्यात पहिले तर खर्चात आउटस्टँडिंग एक्सपेन्स ऍड करा. आठवतंय का ही ऍडजस्टमेंट शिकवताना मी हे फार डिटेल मध्ये शिकवल्यात गोष्टी. चला तर ऍडव्हर्टाइजमेंटचा खर्च किती झाला? 6,000. मित्रांनो तुम्ही ऍडजस्टमेंटचे जे 2 लेक्चर आहेत ना, त्याला कंटिन्यू 2-3 वेळा बघत राहा, म्हणजे तुम्हाला ह्या ऍडजस्टमेंट फार इझिली जमतील. चला ऍडव्हर्टाइजमेंट झालं. इकडे काय आहे का? पीएनएल क्रेडिट. येस सर डिस्काउंट आहे. अरे इथे पण होता ना डिस्काउंट, 2,300 राहिलं ना आपलं, 2,300चा डिस्काउंट. आणि इकडे पीएनएल क्रेडिट किती आहे? 1,800चा डिस्काउंट. चला केला. अजून काय आहे का रे? पीडी ऑडिट फीज डिस्काउंट ऍडव्हर्टाइजमेंट. हा ओके. आता बघा ऍडजस्टमेंट मध्ये येऊयात. बॅड डेट्स
बॅड डेट्सच्या आधी बघा डेप्रिसिएशन वाली करून घेऊ, बॅड डेट्सला एकदम लास्टला करूया. चला काय म्हणतायत रे, डेप्रिशिएट बिल्डिंग अँड मशिनरी, म्हणजे दोन्हीची व्हॅल्यू कमी होणार, आपल्यासाठी लॉस झाला, कुठे टाकणार, पीएनएल. बिल्डिंग कितीनी करायची आहे रे, बिल्डिंग बाय 5%, बिल्डिंग 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 75,000 ची बिल्डिंग आहे, त्याच्यावर 5% किती आलं, 3750. तर चला बिल्डिंग वरचं डेप्रिसिएशन 3750 प्लस मशिनरीवर किती आहे 3%, मशिनरी किती आहे 1,14,800, त्याच्यावर किती पर्सेंट 3%, तर किती आलं 3,444. किती आलं मित्रांनो, 3,444. तर किती झालं हे 3750 प्लस 3,444 7194, 7194 एवढं झालं डेप्रिसिएशन. आणि बघा ह्या दोन्ही अमाऊंट्स मी इथे लिहून ठेवतो. मशिनरी मधनं मायनस करायचंय, सॉरी बिल्डिंग मधनं मायनस करायचंय 3750 आणि मशिनरी मधनं मायनस करायचंय 3,444. ठीक आहे, म्हणजे मला लक्षात राहील जेव्हा मी बॅलन्स शीट बनवेल तेव्हा. ओके, आता सगळ्या झाल्यात सर. आता ना उरले फक्त बॅड डेट्स. चला सगळ्यात पहिले तर बघा 1,000 रुपयाचं तर ऑलरेडी वर्षभरात नुकसान झालेलं, कस्टमरने ऑलरेडी 1,000 रुपये डुबवलेले, ते तर नुकसान झालेलंच आहे. प्लस अजून किती डुबवले सर, अजून 1,800 रुपये. बघा इथे अजून 1,800 रुपये डुबवले, अजून 1,800 रुपये म्हणजे काय टोटल सर कॅनायसे 2,800 रुपये तुमचे डुबले, 2,800 रुपये डुबले, बरोबर. चला आता बघा लक्षात द्या, आता काय नेक्स्ट आरडीडी चा अर्थ काय, हे तर म्हणजे ऍक्च्युअल आहेत, हे ऍक्च्युअल मध्ये कस्टमर म्हणले देत नाही पैसे, काय करायचंय ते कर चल. आरडीडी म्हणजे काय, आरडीडी म्हणजे काय, तुम्हाला डाऊट येतोय की हा कस्टमर पैसे देणार नाही, काय येतोय डाऊट. आणि बघा प्रुडन्स काय म्हणतो अकाउंटिंग मध्ये, जर तुम्हाला असं वाटतंय की फ्युचर मध्ये लॉस होणार आहे तर त्याचं अकाउंटिंग आत्ताच करा. वर्षाच्या एंडला मला तसं वाटलेलं की 1,800 रुपयाचे कस्टमर्स कदाचित पैसे देणार नाही, 1,800 रुपयाचे कस्टमर कदाचित पैसे देणार नाही. पण आता ऍडजस्टमेंट मध्ये काय लिहिलंय, असं वाटतंय की 5% लोक पैसे देणार नाही, 5% लोक पैसे देणार नाही. पण काय म्हणतायत, अँड मेंटेन आरडीडी ऍट 5%, मेंटेन आरडीडी ऍट 5%. मेंटेन आरडीडी म्हणजे काय, रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स बनवा 5%चा. त्यासाठी पहिले डेटर्स घ्यावे लागतील. डेटर्स किती दिलेत रे, 132,500. बघा आता फार महत्वाची गोष्ट शिकवतोय, 132,500 चे डेटर्स आहेत, 132,500 चे काय आहेत डेटर्स आहेत. सर त्यात 4 ऍडजस्टमेंट होत्या, पहिले त्या ऍडजस्टमेंट करून घेऊयात. चला सगळ्यात पहिले तर बघा, सगळ्यात पहिले तर डेटर्स मधनं आता बघा हे ह्याचं अकाउंटिंग, बिकॉज हे ट्रायल बॅलन्स मध्ये दिलंय, ह्याचं अकाउंटिंग ऑलरेडी झालेलं आहे, हे 1,000 ऑलरेडी यातनं मायनस झालेले आहेत. पण हे 1,800चा जो ऍडिशनल बॅड डेट झाला ते मायनस झालंय का, नाही सर, मग ते मायनस करा. म्हणजे आता किती उरले डेटर्स, 132,500 मायनस 1,800, 130,700. मग आठवतंय का 6,000चा अनरेकॉर्डेड सेल्स होता, 6,000चा काय होता अनरेकॉर्डेड सेल्स, तो ऍड करा. म्हणजे किती झालं 136,700. आणि लास्ट आठवतंय का बघा, हे बिल रिसिवेबल, बिल रिसिवेबल जे डिसऑनर झालेलं ते तिथनं मायनस होणार आणि डेटर्स मध्ये काय होणार ऍड होणार. कितीचं आहे रे 3,000चं, म्हणजे 139,700 हे ऍक्च्युअली तुमचे डेटर्स आहेत, हे ऍक्च्युअली तुमचे काय आहेत डेटर्स आहेत. आता ह्याच्यावर म्हणतायत किती टक्के 5%, तर इंटू 5% म्हणजे टोटल 6,985. तुम्हाला डाऊट आहे लोक पैसे देणार नाही, किती लोक पैसे देणार नाही 6,985. तर बघा मग किती आलं 139,700 मायनस 6,985, 132,715. एवढ्याचे डेटर्स तुमचे वर्षाच्या एंडला उरतात. परत एकदा समजून घ्या, आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्ये एवढ्याचे डेटर्स दिले होते, त्यातलं सगळ्यात पहिले तर जे वर्षाच्या एंडला परत अजून बॅड डेट झाले ते मायनस केले, मग एवढे डेटर्स उरले. सर काही सेल्स होता ज्याला रेकॉर्डच नव्हता केला, म्हणतो सर तेवढे तर पैसे अजून येणं बाकी आहे ना, मग ते 6,000 ऍड केले, बरोबर एवढं आलं. आता त्यानंतर ना बघा एक बिल रिसिवेबल होतं जे डिसऑनर झालं, आता त्याची ऍडजस्टमेंट मित्रांनो तुम्हाला ऍडजस्टमेंटच्या व्हिडिओ मध्ये जाऊन बघावी लागेल का आपण डेटर्स मध्ये ऍड करतो. थोडक्यात त्यांनी आपल्याला आधी एक चेक दिला होता, काइंड ऑफ चेक सारखा डॉक्युमेंट दिलेला की मी तुला देईल पैसे, आपल्याला वाटलेले पैसे आले, नंतर जाऊन चेक जेव्हा बँकेत आणि जेव्हा आपल्याला वाटलेले पैसे आले आपण त्याच्या अकाउंट मधनं तेव्हा मायनस केलेले, आणि नंतर जेव्हा जमा केलं ते बिल
नंतर कळलं त्याच्या अकाउंट मध्ये पैसेच नाही. अरे म्हणजे पैसे येणं बाकी झालं ना, परत काय करणार, ऍड. ठीक आहे. आणि फायनली आता आपल्याला वाटतंय, हा म्हणजे एवढे फायनली झाले तुमचे डेटर्स. आता आपल्याला वाटतंय 5% लोक पैसे देणार नाही, तर 6985 एवढा लॉस होईल. म्हणजे डेटर्स किती उरले, 132,715. आता बघा, एवढा मला वाटतोय लॉस होईल, 6985 चा मला काय होईल, लॉस. तर इथे बघा ऍड करा, 6985 चा मला वाटतंय बघा, 1000 रुपये ऑलरेडी वर्षभरात झालेला, 1800 अजून झाला, आणि आता वाटतंय हा पण एवढं पण अमाऊंट येणार नाहीये. पण सर ऑलरेडी मला असं वाटत होतं की 1800 रुपये येणार नाही, त्याची मी प्रोव्हिजन बनवून ठेवलेली ना. म्हणजे बघा, 6,9,885 पैकी 1800चा लॉस तर मी ऑलरेडी टाकून ठेवलाय, 1800चा लॉस तर मी ऑलरेडी टाकून ठेवलाय. तर म्हणजे मला सांगा आता फायनल अमाऊंट किती झाली रे, टोटल 1000 प्लस 1800 प्लस 6985 मायनस 1800, तो आला 7985. आय होप मित्रांनो तुम्हाला एक क्लिअर झाला असेल. आणि डेटर्सची अमाऊंट मी इथं लिहून ठेवतो, आपल्याला बॅलन्स शीट मध्ये टाकायला लागेल 132,715. चला मित्रांनो, आता मला सांगा हे 7985 क्लिअर आहे का, परत एकदा बघा काय आहे सर. टोटल मला वाटलेलं एवढ्याचा लॉस होईल, अजून 6985 चा मला टोटल लॉस होईल. अरे पण मी 1800 ची ऑलरेडी बनवली आहे ना प्रोव्हिजन, मग ऍडिशनल लॉस किती झाला, 5185. तेवढंच फक्त इथं घ्यायचं, कळलं का, फक्त ऍडिशनल घ्या. चला, आता पीएनएल मध्ये टाकणाऱ्या सगळ्या गोष्टी झाल्यात का, येस सर. चला मग आपण आता बघूयात आपला नेट प्रॉफिट किती येतोय, 109,500 प्लस 1800 मायनस 1200 मायनस 6000 मायनस 2300 मायनस 7194 अँड मायनस 7985. तो आला मित्रांनो 86621. किती आला, 86621. एकदा आपण बघूयात. चला एक एक करून बघा. सगळ्यात पहिले तर 6000 आलेला आपला ह्याचा, अरे एक एक बघा इथे राहिलेली आपली ही हिडन ऍडजस्टमेंट, सर्कल केला आणि तुम्हाला बॅड डेट समजवायच्या नादात तीच राहिली बघा. 10% इन्व्हेस्टमेंट, आठवतंय का मी म्हणलेलं ही एक हिडन ऍडजस्टमेंट आहे. आता लक्षात द्या, 20,000चं मित्रांनो आपण काय केलेली आहे, एक इन्व्हेस्टमेंट केली. अशी समजा मी एक एफडी केली आहे. काय केली आहे, एफडी. तर 20,000ची मी एक एफडी केली आहे, त्याच्यावर मला दरवर्षी 10% रिटर्न मिळणार आहे. म्हणजे किती झाला रे, 2000. म्हणजे कॅनायसे माझा ह्या वर्षाचा ह्या एफडी वर इन्कम किती झाला, 2000. कुठे टाकणार, पीएनएलच्या क्रेडिटला, पीएनएलच्या क्रेडिटला. आर यू गेटिंग इट. ही हिडन ऍडजस्टमेंट विसरू नका, ही हिडन ऍडजस्टमेंट विसरू नका. चला मग 2000 आले इथे क्रेडिटला. आता बघा, आता काढूयात प्रॉफिट किती येतो, 109,500 प्लस 1800 प्लस 2000 मायनस 1200 मायनस 6000 मायनस 2300 मायनस 7194 मायनस 7985. किती आलं, 88621. आलं का लक्षात. हा आला आपला नेट प्रॉफिट, हा आला आपला नेट प्रॉफिट बघा, 88621 काय आला नेट प्रॉफिट. आता बघा, आता दोन पार्टनर्स आहेत आणि दोघांचा प्रॉफिट शेअरिंग रेशिओ काय दिलाय बघा, इथे काय दिलाय, इक्वल. 1:1 म्हणजे काय, इक्वल. तर कसं करणार, 88621 ला करा डिवाइड बाय 2, तर किती येतं, 44311 44310. त्यांनी काय केलंय, पॉइंटचा एक डेसिमल होता तर एकाला 1 रुपया जास्त दिलाय. ठीक आहे, ते तुम्ही डेसिमल मध्ये पण लिहू शकता किंवा असं राऊंड ऑफ पण करू शकता. चला, दोघांना इक्वल प्रॉफिट मिळणार. आता फायनली काय राहिली, बॅलन्स शीट. काय राहिली, बॅलन्स शीट. चला बनवून घेऊयात बॅलन्स शीट. या इकडे. चला फक्त हे लक्षात ठेवा, 88621 मी इथे लिहूनच ठेवतो, 88621. चला मित्रांनो, आता फायनली काय बनवायची आहे, बॅलन्स शीट. काय बनवायची आहे, बॅलन्स शीट. बघा, बॅलन्स शीट मध्ये एक एक करून परत चालू करूयात. सर सगळ्यात पहिले बिल रिसिवेबल पण स्टार केलाय, आतल्या कॉलम मध्ये लिहू 28,000. आणि मला ऍडजस्टमेंट आता माहिती आहे, 3,000 रुपयाचे बिल रिसिवेबल डिसऑनर झाले, तर म्हणजे किती उरले बिल, 25,000. पुढे वेजेस अँड सॅलरी, सन्ड्री डेटर्स. डेटर्सची अमाऊंट आपण लिहिलेली आहे 132,715. तर लिहा इथं, थांबा, याला 25,000
डेटर्स आता मी डायरेक्ट फायनल अमाऊंट लिहितोय 132715. ऑलरेडी आपण ऍडजस्टमेंट केल्यात. बॅड डेट्स परचेस. मोटर कार किती 68,000 ची आहे, त्याच्यात काही ऍडजस्टमेंट नव्हती. मशिनरी 1,14,800 ची आहे, बट त्याच्यात आपल्याला काय करायचंय 3,444 मायनस करायचंय. डेप्रिसिएशन आठवतंय का? चला तर किती उरले? 111,356. 111,356 एवढ्याची मशिनरी उरली. त्यानंतर ऑडिट पे, सेल्स रिटर्न, डिस्काउंट. बिल्डिंग कितीची आहे? 75,000 ची आहे सर, पण त्याच्यावर पण डेप्रिसिएशन आहे. त्याच्यावर पण काय आहे डेप्रिसिएशन? किती आहे रे डेप्रिसिएशन त्याच्यावर? 3750. किती आहे? 3750. काय इथं प्रॉब्लेम येतो काय कळत नाही. थ्री नेहमी ऑरेंज मध्येच येतोय. ठीक आहे, जाऊ द्या. चला 3750. तर 75,000 मायनस 3750 इज इक्वल टू 71,250. 71,250. चला बिल्डिंग झालं. कॅश ॲट बँक किती आहे? 12,000. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट बघा, आता 20,000ची इन्व्हेस्टमेंट होती, बट त्याच्यावर 2,000 रुपयाचा इंटरेस्ट येणं बाकी आहे. म्हणजे टोटल आता आपली अमाऊंट किती झाली? 22,000. किती झाली? 22,000. असं अज्युम करा तुम्ही एफडी केली आहे, त्याच्यावर या वर्षाचं व्याज ऍड होणार ना. ह्या वर्षाचं व्याज काय होणार? ऍड होणार. तर किती झाली? 22,000. चला आता बघा, ऍडव्हर्टाइजमेंट 1,500 रुपये पे करायचे बाकी आहेत, ती तुमची काय आहे? लायबिलिटी आहे. तर बघा 1,500 रुपये आउटस्टँडिंग ऍडव्हर्टाइजमेंट. ठीक आहे. आता इकडे या जनरल रिझर्व काय म्हणलं मी, कुठे येणार? लायबिलिटी साईडला. त्यानंतर कॅपिटल बघा, कॅपिटलला लास्टला लिहू. क्रेडिटर्स किती? 98,000. क्रेडिटर्स किती आहेत? 98,000. अजून काय? आरडीडी ठीक आहे, सेल्स ठीक आहे. आउटस्टँडिंग वेजेस 700 रुपये लायबिलिटी आहे. परचेस रिटर्न ठीक आहे, डिस्काउंट ठीक आहे. क्लोजिंग स्टॉक कुठे टाकायचा आहे? ऍसेट मध्ये. कितीचा? 40,000. 40,000. त्यानंतर डेप्रिशिएशन झालं. बिल रिसिवेबल ची केली ऍडजस्टमेंट. गुड्स वर्थ 1,000 दयाच्या अकाउंट मधनं मायनस. चला कॅपिटल लिहून घेऊ दोघींचं. 160 अँड 120. या इकडे 1,60,000 आणि 1,20,000 हे दोघींचं काय कॅपिटल आहे. दयानी पहिले तर 1,000चे गुड्स घेऊन गेली, तर तिच्या अकाउंट मधनं 1,000 मायनस करा. का? तिला तेवढे आता आपण कमी देणार, तिच्याकडनं ते पैसे घ्यायचेत ना 1,000 गुड्स घेऊन गेलेले. ठीक आहे. आणि आता बघा दोघींना प्रॉफिट किती झालेला रे? 88,621 डिवाइड बाय 2. बघा 44,311 44,311 आणि हिच्या याच्यात ऍड करू 44,310. ठीक आहे. ते 310.5 तर तुम्ही 1 रुपया कुठेतरी ऍडजस्ट करू शकता, अर्धा 1 रुपया. चला ओके. आता अजून काय रे? नेक्स्ट काय? कॅपिटल मध्ये हे सगळं झालं. प्रॉफिट ऍड केला. अजून काय उरलं का इकडे? चला बिल रिसिवेबल, गुड्स वर्थ 1,000 टेकन बाय दया, बॅड डेट्स आणि हे झालं. चला एकदा आता बघूयात काय येतंय. 25,000 प्लस 132,715 प्लस 68,000 प्लस 111,356 प्लस 71,250 प्लस 12,000 प्लस 22,000 प्लस 40,000 किती आलं? 482,2321. आता जर आपण सगळं बरोबर केलं असेल तर इकडची पण अमाऊंट तेवढीच आली पाहिजे. चला ही तर येणार 1,64,310 आणि ही किती येणार रे? 1,60,000 मायनस 1,000 प्लस 44,311 20,3311. आता घेऊयात चला टोटल. 1,500 प्लस 14,500 प्लस 98,000 प्लस 700 प्लस 20,3311 प्लस 164,310 482321.
बॅलन्स शीट टॅली, बॅलन्स शीट टॅली, बॅलन्स शीट टॅली. अरे मित्रांनो, बॅलन्स शीट टॅली होणं म्हणजे तुम्ही फक्त कॉलेजमध्ये जसं एक्झाम झाली की बाहेर आले, सगळ्यात पहिले तुम्हाला 12वी नंतर सगळे विचारणारे बॅलन्स शीट टॅली झाली का, बॅलन्स शीट टॅली झाली का, बॅलन्स शीट टॅली झाली का. सर बॅलन्स शीट आमची टॅली झाली. आर यू गेटिंग इट? 482 321. आर यू गेटिंग इट? 482 321. कळलं का मित्रांनो? चला आता बघा, जोक्स अपार्ट, आय होप तुम्हाला हा क्वेश्चन कळाला असेल. बट मी तुमच्या जागी जर असतो ना ऍज अ स्टुडंट, तर मला हे झालं असतं, सर एवढं सगळं लक्षात कसं ठेवायचं. तर मित्रांनो, लक्षात ठेवायचंच नाहीये. फक्त आपल्याला डेली, आता मी हा क्वेश्चन सॉल्व्ह केला, आता तुम्ही काय करायचं, लगेच व्हिडिओ संपल्यानंतर लगेच नोटबुक काढायची आणि अख्खा क्वेश्चन तुमचा तुम्ही सोडून बघायचा. मी तुम्हाला सांगतो 50% बरोबर येईल, 50% चुकेल. बट चुकल्यानंतरच कळेल ना कुठे चुकतोय. मग त्यात आपण काय करणार, सुधारणा करणार. अजून आपण जसे एक एक क्वेश्चन करत जाऊ, तसं तसं आपलं काय होईल, ऍड ऑन होत जाणार. आर यू गेटिंग इट? बघा आता काय असतं, एवढे सगळे ऍडजस्टमेंट वगैरे बघा ना, इव्हन माझ्याकडनं तुम्हाला एक्सप्लेन करता करता एक छोटेस इथं सर्कल करून ठेवलेलं तरी टाकायचं राहिलंच. कस काय? कारण सर सिंपल आहे. जर आपण आता तुम्ही त्यामुळे मी मुलांना 99% काय सांगतो, जेव्हा तुम्ही फायनल अकाउंटचे क्वेश्चन करताय ना, दुसरं काहीच नाही डोक्यात, फक्त तुम्ही आहे ना क्वेश्चन सॉल्व्ह करा. जर तुम्ही थोडं जरी डिस्ट्रॅक्ट झाले, एक जरी ऍडजस्टमेंट चुकली, तुमची बॅलन्स शीट टॅली होणार नाही, तुमची बॅलन्स शीट टॅली होणार नाही. आर यू गेटिंग इट मित्रांनो? चला, तर आय होप तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल. स्पेशली जे आपण ट्रेडिंग अकाउंटला एवढ्या डीप मध्ये जाऊन समजलं की का कुठे ओपनिंग स्टॉक कुठे येतो, क्लोजिंग स्टॉक कुठे येतो. आय होप मित्रांनो आजचं लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्स पर्यंत शेअर करा. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की सर आमच्या कॉलेजमध्ये किंवा आमच्या क्लासमध्ये असं समजत नाही ज्या लेवलला जाऊन तुम्ही समजावता, तर मित्रांनो नक्कीच कमेंट करा. मलाही आवडेल त्या कमेंट्स बघायला. सो थँक्यू एव्हरीवन. सी यू ऑल इन द नेक्स्ट लेक्चर.